जरीमरी पोलीस वसाहतीमधील इमारतीचं काम पूर्ण होताच त्याचं लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। चकाचक आणि सुविधायुक्त घरं ताब्यात मिळाल्यानं पोलीस कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। तसंच येथील जुन्या चाळींच्या जागी येत्या काळात 2 टॉवर उभे राहणार असून तत्पूर्वी या चाळींची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। जरीमरी पोलीस वसाहतीमधील 12 इमारती आणि नवीन पोलीस वसाहतींमधील इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीकरिता आमदार संजय केळकर सातत्यपूर्ण प्रयत्न करीत होते। अखेर या कामासाठी निधी मंजूर झाल्यानं इमारतींच्या कामाला वेग आला होता। पहिल्या टप्प्यात जरीमरी पोलीस वसाहतीमधील ए इमारतीचं नूतनीकरण झालं असून त्याचं लोकार्पण येथील लोकांनी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते केले। यावेळी माजी नगरसेवक संतोष साळवी, निलेश कोळी, विशाल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वानखेडे, कनिष्ठ अभियंता प्रसाद सनगर आणि पोलीस कुटुंबीय उपस्थित होती। येथील चाळी सुमारे 100 ते 120 वर्ष जुने आहेत। येथे येत्या काळात 26 मजल्यांचे 2 टॉवर उभारण्याचं प्रयोजन आहे। तत्पूर्वी या चाळींमध्ये पोलीस कुटुंबियांच्या तक्रारीनुसार आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करण्याच्या सूचना केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। दुरुस्तीसाठी 60 कोटी मंजूर करण्यात आले असून टॉवर दुरुस्तीसाठी यापूर्वीच 7.5 कोटी मंजूर झालेत। आता नूतनीकरण झालेल्या इमारतींमध्ये कुटुंबियांना 2 बेडरूम, हॉल आणि किचन मिळणार आहे। लवकरच इतर इमारतींची दुरुस्ती देखील होणार आहे। पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावतात। अशावेळी त्यांच्या कुटुंबियांना सुविधायुक्त आणि उत्तम दर्जाची घरं राहायला मिळावीत याकरिता आपण नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही या कुटुंबियांच्या पाठीशी राहू, असं केळकर यांनी सांगितलं। आमचा पाहणी पण दौरा होता, त्या ठिकाणी जे काम चाललंय ते बघण्याचाही दौरा होता। मला अतिशय आनंद वाटतो की जे दिवस रात्र समाजाचं रक्षणाचं काम करतात त्या पोलीस वसाहतीच्या कुटुंबियांना उत्तम घर असलं पाहिजे, गळती असता कामा नये आणि एकूणच परिसर जो आहे तो सुविधायुक्त असला पाहिजे याच्याकरता अनेक वेळेला माझा पाठपुरावा होता आणि त्यामुळे 60 कोटी रुपये या वसाहतींना आणि टॉवरना 7.5 कोटी हे आधीच त्यांनी मंजूर केले होते आणि त्याचं काम हे चालू आहे। आता ही जी इमारत पाठीमागे दिसते याचंही आता लोकार्पण झालंय। त्यांना आता 2 बेडरूम, हॉल, किचन अशा प्रकारचं घर त्यांना प्रत्येकाला मिळणार आहे। या इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम झालंय असं लक्षात येते। त्याचबरोबर या सगळ्या बाकीच्याही इमारतींचं पूर्ण दुरुस्ती आतून आणि बाहेरून, त्याच्यानंतर फ्लोरिंग म्हणजे ॲज गुड ॲज त्याचं नूतनीकरणच करण्याचं काम जे आहे ते पुढच्या काळात लवकरात लवकर संपेल। तिथे बैठ्या चाळी आहेत, त्या बैठ्या चाळी जवळजवळ 120 वर्ष जुन्या आहेत। या ठिकाणी ही नवीन इमारती निर्माण करण्याचा नियोजन आहे, पण तोपर्यंत इथली दुरुस्तीची देखील गरज आहे आणि त्याच्यामुळे ते देखील तिथल्या आमच्या महिला भगिनींच्याकडनं आम्ही त्यांचे जे जे काही प्रॉब्लेम आहेत तेही ऐकून घेतले आणि टॉवर जे आहेत या टॉवरच्या देखील बाहेरच्या बाजूने दुरुस्तीची गरज आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी वसाहत आणि पोलीस कुटुंब सुविधायुक्त अशी राहिली पाहिजे। तिथे पाणी असलं पाहिजे, तिथे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत त्यांचं कुटुंब असलं पाहिजे। हा जो आमचा एक ध्यास आहे तर त्याच्याकरता पुढच्या काळामध्ये देखील अधिकचा निधी आणण्याकरता शासनाकडे मी पाठपुरावा करीन आणि तो निधी देखील या ठिकाणी उपयोगात आणून ही उरलेली कामं जी आहेत ती देखील आम्ही पूर्ण करू।
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीतून ठाणेकर नागरिक त्रस्त असताना ठाणे काँग्रेसनं फडणवीस सरकारवर थेट आरोप केलाय। मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे। प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अपूर्ण असून नागरिकांचा त्रास मात्र कायम आहे। काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहे, ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ असल्याचं त्यांनी सांगितलं। ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केल्याचं सांगितलं, तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली। मात्र आजही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत, पिलर्स उभे नाहीत, कारशेड अर्धवट असून स्टेशन आणि बोगींची कामं अधुरी आहेत। मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट, तिकीट काउंटर, कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाहीत। फडणवीस सरकार फक्त गाजावाजा करत असून प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही। खर्च कोट्यावधीत वाढला असूनही नागरिकांचा त्रास कायम असल्याचं काँग्रेसनं सांगितलं। त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील सेवा रस्ता मध्यभागी येणार असल्यानं वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड आणि अँब्युलन्स पोहोचणंही कठीण होईल। स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेनं सेवा रस्त्याचं एकत्रीकरण सुरू ठेवले। स्वर्गीय काँग्रेसचे नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्यानं नागरिकांसाठी सेवा रस्त्याची मागणी केली, तरीही सरकारनं जनतेचा विश्वासात न घेता हे काम सुरू ठेवल्याचा आरोप केलाय। विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना इशारा दिलाय की जर सरकारनं सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीनं न थांबवल्यास आणि मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी न केल्यास काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठं जन आंदोलन उभारेल। ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे फक्त प्रचाराचं आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात काम पूर्ण न करणं हे फडणवीस सरकारच्या धीम्या धोरणाचं स्पष्ट उदाहरण आहे। या पत्रकार परिषदेत ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आणि रवी कोळीही उपस्थित होते। मेट्रोचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आज। काँग्रेसची पत्रकार काय नेमकी काँग्रेस भूमिका मांडणार या पत्रकात? काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ठाणेकरांचे स्वप्न साकार, मेट्रोचं हे ट्रायल। मात्र आज आम्ही फोटो दाखवून पोलखोल केली, मेट्रो ही 10% सुद्धा पूर्ण झालेली नाही। मुंगीलालांची स्वप्न आहेत, इलेक्शन तोंडावर ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबरदस्ती तिथे आणून हे प्रयत्न केलेला आहे प्रताप सरनाईकांनी, केविलवाणा प्रयत्न आणि नरेश मस्केंनी। तर याचा आम्ही निषेध करतो। मेट्रो ही 10% सुद्धा पूर्ण झालेली नाही, स्टेशन्स नाहीत, ट्रॅक्स नाहीत, मेट्रो पूर्ण गळते, डबे तयार नाहीत, कारशेड नाहीत आणि त्याच्यामुळे हे मुंगीलालचे स्वप्न येणाऱ्या काळामध्ये हा बोगदा वाढलेला आहे, बोगदा होतोय, या बोगद्यावर नाही वाहनं वाढणार आहेत आणि कुठेही पिलर्स टाकलेले आहेत
ते विलीकरण करण्याचा प्रयत्न त्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा केलेला, वास्तविक तो सर्व्हिस रोड नसताना सर्व्हिस रोड बनवला होता आणि बांधकामाला परवानग्या दिल्या होत्या. आता ते विलीकरणाच्या नावाखाली लोकांना हे करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करतायत. त्याचाही आम्हाला विरोध आहे, त्यालाही आमचा विरोध आहे. आणि त्यामुळे सामान्य जनतेचा जीव दिवसांदिवस धोक्यात येत चाललेला आहे. जनता हवालदिल झालेली आहे आणि म्हणून हे दाखवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. हा केविलवाना प्रयत्न आहे. मेट्रो ही 2027 पर्यंत पूर्ण होणार नाही. सब मिलके आज आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये भवानीच्या नावानं. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि शिंदे गटातील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून शिंदे गटातील ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि आनंद दिघे यांचे जुने सहकारी यांनी विचारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आरोप केलाय की राजन विचारे हे आनंद दिघे यांच्या काळात जादू टोण्यासाठी लिंबू फिरवून आनंद आश्रमाबाहेर टाकत असत. एवढंच नव्हे तर दिघे साहेब रस्त्यावरून जाताना त्यांच्या पायाखालची वाळू देखील जादू टोण्यात वापरत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय. तसंच सभागृह नेते पदाच्या संदर्भातही आरोप झाले. दिघे साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आलेल्या वैयक्तिक दुःखामुळे त्यांच्याकडे सभागृह नेते पद द्यावं असं राजन विचारे यांना सांगितलं होतं. मात्र त्यावेळी विचारे यांनी केवळ नकारच दिला नाही तर सभागृहात दिघे साहेबांना शिवीगाळ केली होती असा ठपका या नगरसेवकांनी ठेवलाय. याशिवाय संजय राऊत यांच्या ठाणे दौऱ्याच्या दाव्यावरही शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी ठाण्यात येऊन गेल्याचा दावा खोटा आहे. हिंमत असेल तर कधी येणार ते सांगून या, अन्यथा आम्हीच मुलुंड भांडूपमध्ये येऊ. आम्ही दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, काय करू शकतो हे तुम्हाला ठाऊक आहे असा थेट इशाराही देण्यात आलाय. पितृपक्ष असल्याने आम्ही आतापर्यंत शांत बसलो होतो, मात्र आता दिवाळीपर्यंत काय परिस्थिती राहते हेच बघा असा स्पष्ट इशारा शिंदे गटाच्या नगरसेवकांनी दिला आहे. आनंद आश्रमाबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली आहे. आनंद आश्रम हेच राहील, त्यावर शिंदे साहेबांचं नाव देण्याचा आग्रह आमच्या शिवसेनेचा आहे. दिघे साहेबांनी सुरू केलेले सण उत्सव शिंदे साहेबांनीच पुढे नेले, परंतु विचारे यांनी वेगळी चूल मांडली असं सांगत शिंदे गटाने राजन विचारे यांच्यावर निशाणा साधलाय.